आजचा हा भाग खूप खास आहे. आपण एक अशा व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहोत, ज्यांचं आयुष्य अनेकांसाठी एक प्रेरणा आहे. चला तर मग ओळख करून घेऊया माननीय महालू शिवले देशमुख यांच्या प्रवासाची. हे आहेत माननीय महालू शिवले देशमुख. कधी-कधी प्रश्न पडतो नाही का, की एकाच आयुष्यात एक व्यक्ती इतक्या वेगवेगळ्या भूमिका कशा साकारू शकते? तर आज आपण त्यांच्या या विलक्षण प्रवासातून याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यांच्या या प्रवासाचे वेगवेगळे पैलू समजून घेऊया, त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक कामाबद्दल आणि त्यांच्या आवडीनिवडींबद्दल जरा जवळून जाणून घेऊया. शेतकरी, प्रवासी, संशोधक, सेवक आणि कुटुंबप्रमुख या फक्त भूमिका नाहीत बरं का. हे त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. चला एक एक करून पाहूयात. सगळ्यात आधी त्यांची मूळ ओळख. एक अशी ओळख जी थेट या जमिनीशी, इथल्या मातीशी घट्ट जोडलेली आहे. हे जे हिरवंगार शेत दिसतंय ना, हे फक्त एक पीक नाहीये, हे त्यांच्या प्रगत विचारांचं आणि मेहनतीचं प्रतीक आहे. त्यांच्यासाठी शेती म्हणजे फक्त व्यवसाय नाही, तर ती एक साधना आहे, मातीशी असलेलं नातं जपण्याची. म्हणजे ते फक्त एक पारंपरिक शेतकरी नाहीत, हे महत्वाचं आहे. त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात, सतत नवनवीन प्रयोग करतात आणि म्हणूनच ते कृषी संशोधनातील एक तज्ज्ञ मानले जातात. हेच त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतं. आता बघा, शेती हा जर त्यांच्या कामाचा पाया असेल, तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आत्मा आहे श्रद्धा आणि सेवा. त्यांची आध्यात्मिक विचारसरणी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची सेवावृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दोन खूप महत्वाचे स्तंभ आहेत. आणि हो, ही सेवा फक्त विचारांपुरती मर्यादित नाहीये, ती त्यांच्या कृतीत उतरते. हा फोटो बघा, किती बोलका आहे. त्यांची वैयक्तिक श्रद्धा आणि सेवाभाव यात स्पष्ट दिसतो. अगदी बरोबर. त्यांची सेवा मंदिराच्या भिंतींपुरती थांबत नाही, तर ती मानवतेच्या सेवेपर्यंत पोहोचते. आणि यातूनच त्यांच्या विचारांची विशालता आपल्याला कळते. आता त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक खूपच रंजक पैलू. तो म्हणजे एकाच वेळी परंपरेचा आदर करणं आणि आधुनिकतेलाही आपलंसं करणं. हे खूपच विलक्षण आहे नाही का? एका बाजूला संभाजी महाराजांच्या बलिदानाशी जोडलेलं ऐतिहासिक नातं आणि महालू शिवळे यांची परंपरा ते जपतात, तर दुसऱ्या बाजूला ते एक आधुनिक बाईक ट्रॅव्हलर आहेत, ज्यांनी संशोधनासाठी परदेश प्रवासही केलाय. काय कमालीचा समतोल आहे. हो, आणि हेही सांगायला हवं की ते MSCBचे माजी कर्मचारी आहेत. कदाचित नोकरीतल्या शिस्तीमुळेच त्यांच्या या साहसी वृत्तीला एक भक्कम आधार मिळाला असावा. पण या सगळ्या म्हणजे सगळ्याच भूमिकांच्या पलीकडे त्यांची एक ओळख आहे, जी कदाचित सर्वात महत्वाची आहे, आणि ती म्हणजे कुटुंबाचा आधारस्तंभ. त्यांचं कुटुंब प्रमुख असणं हे फक्त एक पद नाही, तर ते त्या कुटुंबाचा भक्कम पाया आहेत, ज्यावर संपूर्ण कुटुंब आनंदाने उभा आहे. त्यामुळे त्यांची बाहेर जगात कितीही मोठी कामगिरी असली तरी त्यांची खरी ओळख आहे ती कुटुंबाचा एक मजबूत आधार आणि आपल्या नातवंडांचे लाडके आजोबा म्हणून. तर आपण पुन्हा त्याच प्रश्नावर येतो जिथून आपण सुरुवात केली होती. एकच व्यक्ती एका आयुष्यात इतक्या विविध भूमिका इतक्या यशस्वीपणे कशी साकारू शकते? मला वाटतं याचं उत्तर दडलंय ते त्यांच्या प्रत्येक भूमिकेमागच्या प्रामाणिकपणात आणि पूर्ण समर्पणात.